बघूया 100% बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होतीये। या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। अखेरच्या दिवसापर्यंत अजित पवारांनी राज्यसभा उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवला। अखेर गुरुवारी सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला। मात्र आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांची बॅकडोर एंट्री होणार आहे। राज्यसभेसाठी नावाची घोषणा झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांचं औक्षण करण्यात आलं। त्यानंतर सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानसभेत दाखल झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला। जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना महायुतीचे भाजप शिंदेच्या शिवसेनेचं कोणीही नसल्यानं चर्चा सुरू झाली। आमच्याकडूनच झालेली रिक्त जागा आम्ही भरायची आहे, पण कोणालाही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर झाली। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद पेटण्याची चिन्ह। राज्यसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती। मात्र अखेर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। मात्र त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती। जो पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं। काही कंपल्शन्स असतात पक्षाची सुद्धा। पक्षाच्या निर्णयाच्या कार्यप्रणालीवर तुम्ही नाराज आहात का, यावरही भुजबळांनी उत्तर दिलंय। मी इच्छुक होतो, माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? राज्यसभेसाठी 13 जण इच्छुक होते, मग 13 जणांना देणं शक्य आहे का, असा सवाल भुजबळांनी विचारला। आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? लोकसभेनंतर राज्यसभा निवडणुकीतल्या या नाट्यानं भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली। राज्यसभेसाठी छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे यांच्यासह 13 जण इच्छुक होते। मात्र सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली। भुजबळ राज्यसभेत गेले असते तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली असती। तसंच इकडे विधानसभेसाठी पुतण्या समीर भुजबळांचा मार्ग मोकळा झाला असता। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसलाय। अशात भुजबळांना राज्यसभेवर संधी दिल्यास मराठा समाजात वेगळा संदेश जाण्याची भीती तर राष्ट्रवादीला नव्हती ना, अशी चर्चा सुरू झाली। कारण मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय। या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सेफ खेळी केल्याचं बोललं जात आहे। और जिसकी पत्नी है, अब बीजेपी और अजित पवार उनको भेज देंगे, आरएसएस क्या करेगा? भाजप जे निगडीत जे लोक आहेत तिथं ओबीसींची अवहेलना होणार असं भुजबळ साहेब अजिबात एक कुठून हे सगळ्या बातमी चालू कोणी पसरवतात। भुजबळ नाराज असल्याचा दावा पटेलांनी केला। मात्र लोकसभेपाठोपाठ राज्यसभेला सुद्धा संधी मिळाली नसल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक होण्याची चिन्ह आहे। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं आणखी एक पवार संसदेत जाणार आहे। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच बारामतीच्या काटेवाडीत गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला। तर सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून रोहित पवार आणि संजय राऊतांनी टोले लगावले। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच बारामतीच्या काटेवाडीत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचं त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही स्वागत केलंय। तर रोहित पवारांसह मवियाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून टोले लगावले। चांगली गोष्ट आहे। बारामतीकरांची कामं जास्त आता होतील तिथं दिल्लीमध्ये, अशी एक अपेक्षा आहे। आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेव सुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील। म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ते खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते, म्हणजे दादांकडे राहू शकते। क्योंकि हा अजित पवारांचा घरातला माणूस, फॅमिली मॅटर। ये मोदी का परिवार नहीं है, अजित पवार का परिवार है। ये पार्टी भी अजित पवार का परिवार है।
सुनेत्रा पवारांच्या निमित्तानं आणखी एक पवार संसदेत पोहोचणार आहेत. मात्र त्यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा झाल्याचं कळतं. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत जाणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात बैठक बोलवली. साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 लाखाची आम्ही काय करणार आहोत. महायुतीसोबत जाणार की नाही यावर मनसेच्या नेत्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलंय. ज्यावेळेला ती परिषद आता जडतरवरती बोलणं काय उचित आहे का. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे शेवटपर्यंत स्वबळाचा निर्णय कायम ठेवणार का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तयारी संदर्भात मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंनी ही निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असे संकेत दिले. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं भाष्य केलंय. मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण 200 ते 225 विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय असं राज ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसांचं नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मोदींविरोधातलं मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहतीये. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेणं लोकांना पटलं नाही. उद्धव ठाकरेंबाबतच्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका असं अमित शहांना सांगितलं होतं. कारण बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे असं देखील अमित शहांना सांगितल्याचं राज म्हणाले. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण 1 महिन्यासाठी स्थगित केलंय. मात्र 1 महिन्याच्या आत मागण्या मान्य न केल्यास विधानसभेत मराठा समाज उमेदवार उतरवेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला. मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवली सराटीत येऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षणावर योग्य निर्णय घ्यायला 1 महिना वेळ द्यावा अशी विनंती शंभूराज देसाईंनी केली. जरांगेंनी देसाईंची विनंती मान्य करत सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली. सरकारनं 1 महिन्याच्या आत मागण्या मान्य न केल्यास विधानसभा लढण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. सांगतो लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार. मग तुम्हाला बोलू जाणार. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानं सरकारला तात्पुरता दिलासा मिळालाय. भाजपसह महायुतीला मोठा फटका या निवडणुकीत बसला. या निवडणुकांच्या निमित्तानं राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. स्पष्ट बहुमताचं सरकार असतानाही भाजपनं अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या. याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझरच्या लेखातून करण्यात आली. अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचा आरोप करण्यात आला. तो विजय झाला की तो संघाचा आणि पराजय झाला की अजितदादाचा. मग उत्तर प्रदेशमध्ये पराजयाचं खापर कोणावर फोडणार. ही RSSच्या बातमी नाही. ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं. तेव्हा असं काही दोषारोपण झालेलं नाही. या संदर्भात भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून सध्या चर्चा रंगल्यात. ते म्हणतात ते बरोबर आहे. पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बा हे महाराष्ट्राचं तुम्ही सांगता. भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं. ऑर्गनायझर मधील टीकेनंतर भाजप विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार का याविषयी आतापासूनच उलटसुलट चर्चा रंगल्यात. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचं नुकसान झालं असे खडेबोल संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून सुनावण्यात आले. RSSचे सदस्य
रतन शारदा यांनी हा लेख लिहिला. त्याआधी संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनीही निवडणूक निकालावरून भाजपला कानपिचक्या दिल्या. सेवकाची व्याख्या सांगत सरसंघचालकांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा होती. तसंच मणिपूर हिंसाचारावरून सुद्धा भागवतांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. हाच धागा पकडत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आणि संघाला डिवचलंय. आरएसएस के बाद बीजेपी के लोग मानते हैं, खास करके मोदी शाह. संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधलाय. मोहन भागवत गए मणिपुर में, मोहन भागवत जी गए कश्मीर में. बातें करने से क्या होगा? भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनाही राऊतांनी सवाल केलाय. नितिन गडकरी जी हो, ऐसे बहुत से लोग हैं क्या वो बगावत करेंगे मोदी और शाह जी के खिलाफ? अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी शहानी तोडल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षानं 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. यानंतर पवारांनी मिशन विधानसभेसाठी कंबर कसली आहे. राजकीय कार्यक्रमात व्यस्त असताना बळीराजाचा विसर शरद पवारांना पडलेला नाही. पवारांनी बारामती दौंडमधल्या दुष्काळी भागाला भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. बारामती तालुक्यातल्या कारखेल भागातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार पोहोचले. या भागात भेडसावणारी पाण्याची समस्या राज्य सरकार पुढे मांडणार असल्याचं पवार म्हणाले. मुख्यमंत्री सगळ्या लोकांना वेळ घ्यायची, ते प्रश्न मांडायचे, काही करता आलं तर करा असा आग्रह करायचा. काही गोष्टी होतील चांगली गोष्टी, ज्या राहतील ते 4 महिन्यांपर्यंत. विधानसभेत सत्ता आणण्याचा निर्धार पवारांनी यावेळी व्यक्त केला. आणि त्यांनी आत्ता नाही सुचवले तर 4 महिन्यांनी निवडणूक होणार आहे, त्याच्यानंतर राज्य येणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याची सुटका झाली तर स्वस्त बसायचं नाही, हा निकाल आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हाचा घोळ झाल्यानं काही जागांवर फटका बसल्याचं पवार यांनी म्हटलं. आणखी पिपाणी आणि तुतारीचा घोळ झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काढल्या नसताना केल्या. पुढाऱ्यांनी नाही तर सर्वसामान्य जनतेनं देशातली लोकशाही टिकवल्याचं पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. धानोरकर यांनी राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पराभव केला. धानोरकर यांच्या विजयानंतर चंद्रपुरात धन्यवाद सभा आयोजित करण्यात आली होती. राजुरा शहरात आयोजित धन्यवाद सभेतून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मंत्रिपद काँग्रेसचं हे गडचिरोली विधानसभेला जात होतं, पण ते आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभेला कसं येईल त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेल. आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातल्या लोकांनी सुपारी दिली असा आरोप धानोरकरांनी केला. ज्या पद्धतीने सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला. इतकंच नाही तर विधानसभेला जिल्ह्यातील तिकीट आपण वाटणार असं विधान त्यांनी केलं. या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायच्या आहे. तिकिटा वाटायचा अधिकार हा सगळा हायकमांडचा असते. CAC मध्ये सगळ्या तिकिटा वाटल्या जातात. या वक्तव्यानं चंद्रपुरात पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्षाची शक्यता आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडतं. बाजारात विविध प्रकारच्या फ्लेवरचे आईस्क्रीम सध्या उपलब्ध आहेत. मात्र याच आईस्क्रीम एखादा मानवी अवयव आढळला तर? धक्कादायक घटना मुंबईतल्या मालाड परिसरात घडली आहे. आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडलाय. त्याचं झालं असं, मालाडच्या ओलेम चर्च परिसरातील रहिवाशी ब्रेंडन सेराओ यांनी बुधवारी ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं. ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे यमो कंपनीचा आईस्क्रीम कोन त्यांनी ऑर्डर केला. मात्र ज्यावेळी आईस्क्रीम त्यांना मिळालं त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. आईस्क्रीम कोनच्या आत सुमारे 2 सेंटीमीटर लांब मानवी बोटाचा तुकडा आढळला. पेशानं MBBS डॉक्टर असणाऱ्या सेरिओ यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी यमो आईस्क्रीम कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच कोण आढळलेलं मानवी बोट फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवलंय. एक मांसल भाग अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा आढळला. त्यामुळे ऑनलाईन खायला काही मागवत असाल तर जास्त काळजी घ्या. आपल्यापैकी अनेक जण हल्ली ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनवरून पदार्थ मागवतात. घर बसल्या मोबाईलवरून हव्या त्या हॉटेल रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवून आस्वाद घेणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत. मात्र असाच एक मोह मुंबईतल्या मालाड इथल्या डॉक्टरला फारच महागात पडला. ऑनलाईन खाण्याच्या वस्तू मागवत असाल तर सावधान. जेवणात
कधी झुरळ, कधी खिळे, तर कधी चक्क उंदीर सापडल्याच्या घटना आपण बघितल्या. मात्र मुंबईतल्या मालाडमध्ये जे घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आईस्क्रीम कोनमध्ये चक्क बोट सापडलंय. या आईस्क्रीम मध्ये बोट नाही तर एक खिळाही सापडला. बोट सापडल्यामुळे यामागे कुठला मोठा गुन्हा आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे काही सवाल उपस्थित होत आहेत. हे आईस्क्रीम आणून देणारी व्यक्ती कोण होती? या व्यक्तीनं आईस्क्रीम नेमकी कुठून पिकअप केली? त्या दुकानामध्ये आईस्क्रीम आली तिथं कोणत्या डीलर मार्फत आली? हा डीलर कुठून हा आईस्क्रीम आणतो? या सगळ्या प्रकारात डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनं तर काही फेरफार केला नाही ना? ऑनलाईन जेवणात होणारी अशी भेसळ म्हणजे जीवाशी खेळ झालाय. त्यामुळे प्रत्येकानं सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. नागपुरात पबजी गेम खेळण्याचं व्यसन एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. नागपूरच्या अंबाझरी तलावात असलेल्या पंप हाऊसमध्ये दुर्घटना घडली. मृत मुलाचं नाव पुलकित शहदादपुरी असं आहे. 17 वर्षीय पुलकित 11वीत शिकत होता. पुलकितचा 12 जूनला वाढदिवस होता. रात्री कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तो मध्यरात्र उलटून गेल्यावर मित्राला पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र मध्यरात्रीनंतर जवळपास सर्व खाद्यपदार्थांची दुकानं बंद असल्यानं पुलकित आणि त्याचा मित्र अंबाझरी तलावाजवळच्या पंप हाऊस जवळ जाऊन पबजी खेळत बसले. त्यावेळी रात्रीच्या अंधारात पबजी खेळताना मागे असलेल्या पंप हाऊस जवळच्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यानं पुलकित खड्ड्यात पडला. अचानक पुलकित दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या मित्राला तो खड्ड्यात पडल्याचं लक्षात आलं. त्यानं खड्ड्यात वाकून पुलकितला आवाज दिला. मात्र अनेकदा आवाज देऊनही पुलकितनं प्रतिसाद न दिल्यानं मित्रानं घाबरून कुटुंबियांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पुलकितचे कुटुंबीय तातडीनं घटनास्थळी पोहोचले. मात्र अंधारात त्यांना फारसं काही करता आलं नाही. मात्र गुरुवारी सकाळी पंप हाऊस जवळच्या खड्ड्यातून पुलकितचा मृतदेह काढण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी पबजीच्या नादात 17 वर्षीय तरुणानं प्राण गमावल्यानं शहरात हळहळ व्यक्त होतीये. महागड्या पार्ट्यांमुळे एका खुनाचं बिंग फुटलं. नागपुरातील पुरुषोत्तम पुटेवार याचा मृत्यू अपघाती नव्हता तर तो एक सुनियोजित कट होता. गुन्हेगाराने घडवलेला अपघाती मृत्यूचा घातपात पचला सुद्धा होता. मात्र चिल्लर गुन्हेगारामुळे अचानक पैसा आल्याची चर्चा सुरू झाली आणि खुनाला वाचा फुटली. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्या, दारूचे महागडे ब्रँड यामुळे पचलेला एक खून आरोपींना जेलमध्ये घेऊन गेला. पुरुषोत्तम पार्लेवार यांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींमध्ये नीरज निमजे याचा समावेश आहे. नीरज निमजे हा कधी मित्रांना चहा पाजायचा नाही. अनेकांकडून उधारी घेणारा नीरज कधी पार्टी द्यायचा नाही. मात्र अचानक दिवस पालटले. नीरज पार्ट्या करू लागला. अगदी महागड्या ब्रँडची दारू पाजायला लागला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर पोलिसांनी चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा कुठून आला याचा तपास सुरू केला. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या असल्याची कबुली दिली. एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या महागड्या पार्टीनं अपघातातून घडलेल्या हत्येचं प्रकरण अचानक पोलिसांच्या समोर उलगडलं. नागपुरात संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुणालाही संशय येऊ नये यासाठी हिट अँड रनचा बनाव रचण्यात आला. मात्र नागपूर पोलिसांच्या तपासात हा बनाव उघड झाला. नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू संपत्तीच्या वादातून घडवून आणण्यात आला होता. संपत्तीत वाटा मिळावा यासाठी योगिता पार्लेवार यांनी वडिलांच्या मदतीनं कोर्टात खटला दाखल केला. वरिष्ठ अधिकारी असतानाही खटला दाखल झाल्यानं अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार या दोघांचा इगो दुखावला होता. त्यामुळे दोघांनी सुपारी देऊन पुरुषोत्तम यांचा गेम केला. पुरुषोत्तम पुट्टेवार 22 मे रोजी ई रिक्षानं बालाजीनगर परिसरात आले. त्यावेळी सचिननं पुरुषोत्तम यांचा मोटारसायकलनं पाठलाग केला. नीरजनं कारखाली चिरडून पुरुषोत्तम यांना ठार मारलं. त्यानंतर नीरज पंचमढीला जायला निघाला. मात्र मध्य प्रदेशात त्याच्या कारचा अपघात झाला. परिणामी नागपूरला परत येऊन त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताची कबुली दिली. परिणामी नीरजला अटक होऊन जामिनावर सुटका झाली. मात्र नीरजनं पब आणि बारमध्ये पैसे उधळायला सुरुवात केली आणि बिंग फुटून नीरजसह सर्व आरोपींना त्यांच्या कर्माची फळ मिळाली. डोंबिवलीत आगीची घटना ताजी असताना नागपूरही स्फोटाच्या आवाजानं हादरलं. नागपुरात चामुंडा एक्सप्लोजिव्ह या कंपनीत भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले.
नागपूरच्या धामणा परिसरात असलेल्या चामुंडा एक्सप्लोजिव्ह कंपनीत भीषण असा स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली. आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. ही आग आजूबाजूलाही पसरली. इथं मोठ्या प्रमाणात दारुगोळा असल्यानं स्फोटाची तीव्रता वाढली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की पॅकेजिंग युनिटचे सिमेंट कॉन्क्रीटचं छत कोसळून पडलं. स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. अंदर पाहत होती, इतकी भयानक स्थिती होती. सगळं अस्ताव्यस्त, दार एकीकडे, डबा एकीकडे, एकीची घडी एकीकडे, मोबाईल इकडे, सगळं पडून होतं. म्हणजे काय काय होतं ते आपली इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेल आता की तिथे काय काय म्हणजे पूर्तता करायची राहिली होती, काय कमतरता होती, हे सगळं आता येईल ना. या आगीच्या घटनेच्या तपासासाठी पोलीस आणि ATS घटनास्थळी दाखल झालं. स्फोटकं हाताळताना झालेल्या चुकीनं स्फोट झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूरच्या धामणीमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी दहशतवाद विरोधी पथक दाखल झालं. स्फोटाचा दहशतवादाच्या अँगलनं सुद्धा तपास करण्यात येतोय. त्यामुळे या सगळ्यातलं सत्य काय ते समोर येणं गरजेचं आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.